शेतीतील विद्युत पंप सुरू करण्याच्या किरकोळ कारणावरून सासऱ्याने सुनेला अमानुष मारहाण केल्याची धक्कादायक घटना नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील ममदापूर गावात उघडकीस आली। या घटनेचा अंगावर शहारे आणणारा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असून समाजातून तीव्र प्रतिक्रिया उमटते। काठीचे प्रहार सहन करत किंचाळणारी महिला म्हणजे मनीषा गुडघे। शेतात घडलेली दृश्ये इतकी भयावह आहेत की पाहणाऱ्यांचे थरकाप उडत आहे। केवळ विद्युत पंप सुरू करण्यासाठी गेलेल्या मनीषा गुडघे यांच्याशी सासू सासऱ्याने दिरानं वाद घातला। वाद इतका टोकाला गेला की सासरे बबन गुडघे यांनी चक्क काठीने सुनीला बेदम मारहाण केली। या मारहाणीत मनीषा गुडघे यांच्या पाठीवर गंभीर जखमा झाल्या। मारहाणीपासून वाचण्यासाठी त्या शेतात सैरावऱ्या पळत असल्याचं व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसतंय। विशेष म्हणजे हा संपूर्ण थरार मनीषा यांच्या अल्पवयीन मुलानं मोबाईल कॅमेऱ्यात चित्रित केल्यानं हा अमानुष प्रकार समोर आला। आपबीती सांगताना मनीषा गुडघे अक्षरशः थरथरत होते। कुटुंबातीलच व्यक्तीकडून झालेल्या या क्रूर मारहाणीमुळे त्या मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या खचून गेल्या। नाव मनीषा दत्तू गुडघे, माझ्या सासऱ्याचं नाव बबन किसन गुडघे, सासूचे नाव ताराबाई बबन गुडघे, दिराचे नाव संदीप बबन गुडघे। हे मला जीवी मारण्याची धमकी देतात। आज सकाळी 9 वाजताच्या सुमारास मी मोटर चालू करण्यास गेले तेव्हा माझे सासरे दीर माझी सासू तेथे आली आणि त्यांना माझ्या काठीने हाणमार केली। माझ्या पाठीवर, हातावर, पायावर वळ उठले आणि माझा 6वीचा मुलगा मध्ये आला तर त्याला त्यांनी पण हाणमार केली। माझा पती घरी नसताना हे मला हाणमार करतात आणि जीवी मारण्याची धमकी देतात। आम्ही 2 वर्षापासून असं काढत आहोत तर किती दिवस असं हे रात्री अपरात्री आम्हाला समजा डोक्यात दगड टाकला तर आम्ही काय करायचं? माझ्या मुलांनी काय करायचं? माझ्या पतीने काय करायचं? हे मला आज दांड्याने मारतात, उद्या तर डायरेक्ट कापूनच टाकतील, मग आम्ही काय करायचं? कुणाचं ऐकायचं? या घटनेनंतर मनीषा यांच्यावर येवला उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले। पीडित महिलेच्या तक्रारीवरून सासरे बबन गुडघे यांच्याविरुद्ध येवला तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। मी दत्तू बबन गुडघे, राहणार ममदापूर। तर माझ्या शेतामध्ये माझी पत्नी मोटर चालू करण्यासाठी गेली असता माझे वडील, भाऊ, आई हे 3 जण जाऊन यांनी माझ्या पत्नीला बेदम मारहाण केली। मारहाण अशी केली का ती त्यांच्या तावडीतून सुटली, कशी बशी सुटून पळाली। मी घरी नसताना त्यानं माझ्या पत्नीला मारहाण केली। उद्या जर काही झालं तर याला कोण जबाबदार राहील? आणि म्हणजे असं व्हायला नाही पाहिजे। भविष्य काय आहे, कसं भविष्य घडवायचं? माझी अशी मागणी आहे का यांना कठोर कारवाई झाली पाहिजे। या प्रकरणी पोलीस प्रशासनानं गंभीर दखल घेतली। आरोपी सासऱ्याला अटक करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। येवला तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील ममदापूर या गावामध्ये शेतीच्या वादामधून सासू आणि सून आणि सासरा यांच्या दरम्यान बाचाबाची झाली आणि त्यामध्ये सासरा बबन गुडघे यांनी आपल्या सुनेला लाकडी दांड्याने बेदम मारहाण केली असून जखमीला वैद्यकीय उपचार उपजिल्हा रुग्णालय येवला इथे घेत आहे। फिर्यादीच्या सांगण्यानुसार आम्ही येवला तालुका पोलीस स्टेशन येथे 118(1) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुढील कारवाई करत आहोत। किरकोळ कारणावरून सासऱ्याने सुनेवर काठी उगारण्यापर्यंत मजल गेल्यानं संपूर्ण समाज हादरून गेला। महिलांवरील कौटुंबिक अत्याचाराचा प्रकार निषेधार्ह आहे असून अशा निर्दयी कृत्यांना कठोर शासन होणं गरजेचं असल्याची मागणी नागरिकांकडून होती। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी आम्रपाली बा।